महाराष्ट्र सरकारनं विधानसभेत मांडलेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक क्रमांक 33 विरोधात आयटक, भाकप आणि जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं मंगळवारी 22 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली। हे विधेयक नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये नसून संविधानाच्या चौकटीत काम करणाऱ्या संघटना आणि कार्यकर्त्यांवर दडपशाही करण्यासाठी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या आंदोलनामध्ये विविध सामाजिक, कामगार आणि नागरी हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत विधेयक त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। आंदोलनामध्ये भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट बन्सी सातपुते, आयटकचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट कॉम्रेड सुधीर टोकेकर, अशोक सबन, अर्शद शेख, कॉम्रेड सतीश पवार, सुभाष शिंदे, कॉम्रेड बबन सालके, कॉम्रेड संतोष खोदडे, कॉम्रेड बेबी राऊत, आप्पासाहेब वाबळे, कॉम्रेड रामदास वागसकर, वीर बहादूर प्रजापती, कॉम्रेड सुभाष कडलक, नलिनी गायकवाड, दीपक पापड़ेचा, भारती न्यालपल्ली, संगीता कोंडा, रवी सातपुते, सगुना श्रीमल, कॉम्रेड मुनोत, अविनाश साठे, कॉम्रेड सोमनाथ केंदले, विलास मिसाळ, संदीप सकट, कॉम्रेड उमप यांच्यासह भ्रष्टाचार निर्मूलन पीस फाउंडेशन, आम आदमी पार्टी, बीडी कामगार संघटना, MIDC कामगार संघटना आणि अवतार मेहर बाबा ट्रस्ट या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाचं उद्दिष्ट शहरी नक्षलवादाचा बंदोबस्त असं सांगितलं असलं तरी विधेयकात नक्षलवाद किंवा शहरी नक्षलवाद हे शब्दच नाहीत। बेकायदेशीरपणे कृत्य आणि ते करणाऱ्या बेकायदेशीर संघटना असं अत्यंत अस्पष्ट आणि मोघम अशी व्याख्या केलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते संविधानिक अधिकारांसाठी लढणाऱ्या संघटनांपर्यंत कोणालाही लक्ष करता येईल अशा प्रकारची भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे। सरकारी आणि सरकारी यंत्रणांवर टीका करणं, धोरणाच्या चिकित्सा करणं अथवा आंदोलन करणं या लोकशाहीला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हा कायदा गदा आणणारा आहे। त्यामुळे हा कायदा म्हणजे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरच घाला असल्याचा ठाम आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। हे विधेयक संपूर्णपणे विशेष जनसुरक्षा कायदा आणलेला आहे। या कायद्याला महाराष्ट्रामधील तमाम जनतेचा विरोध आहे, कारण हा कायदा जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे। संघटनांचे, जनतेचे जे काही मूलभूत अधिकार आहे त्या अधिकारांचं संकोचन करणारा हा कायदा आहे। खरं म्हणजे या देशामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या सरकारला कुठल्याही स्वरूपाचा विरोध आता सहन होत नाही आहे, कारण जनतेचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांना लोकांनी त्याच्यावर लढाई करू नये, जनतेनं विरोध प्रगट करू नये अशा स्वरूपाची भूमिका या सरकारनं घेतलेली आहे। या ठिकाणी सरकारला विरोध करायचाच नाही, कोणी करायचाच नाही अशी मूळ भूमिका या सरकारची आहे आणि म्हणून त्यांनी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे। या जनसुरक्षा विधेयक आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये लागू होऊ देणार नाही आणि परोपरीनं त्या विधेयकाचा विरोध करू। खरं म्हणजे हे जे विधेयक आहे हे विधेयक संपूर्णपणे मोघम स्वरूपाचं केलेलं आहे। याच्यामध्ये नक्की काय आहे, सरकारला कुठल्याही स्वरूपाचा विरोध करायचा नाही हे नक्की आहे, परंतु बाकीचा जो काही कायदा आहे हे सगळं मोघम आहे आणि या मोघम स्वरूपाच्या कायद्याला आम्ही विरोध करणार आहोत। जनसुरक्षा विधेयक जे आहे ते मागं घेण्यासाठी महाराष्ट्रभर जन आंदोलन करण्यात येत आहे। निदर्शनं असतील, रस्ता रोको असतील, अजून जे काही जे आहे हा जनविरोधी कायदा जो आणलेला आहे, याच्यापूर्वी जे कामगार कायदे जे आहेत 44 कायदे आहेत, तर त्या कायद्याचं 4 कायद्यात रूपांतर केलेलं आहे, त्याला विरोध आहे। आणि हे सरकार जे आहे, काही सरकार जे भाजपचे बाजू जे आहेत त्यांनी हा कायदा कामगार विरोधीसुद्धा लागू केलेला आहे। हा जनसुरक्षा कायदा आणि कामगार विरोधी कायदा म्हणजे कामगारांचं गळचेपी करण्याचं धोरण आहे। खरं म्हणजे तुम्हाला रस्त्यावर येऊ द्यायचं नाही आणि आम्हाला भांडवलदार जे आहेत, अडाणी असतील, अजून जे काही चोक्सी मोक्षी जे असतील, यांचं जे काही चांगूल लांगून पण त्यांना करायचं आहे, त्याच्यामुळे हे कायदे बदलत आहेत। या देशामध्ये कामगार संघटना ज्या आहेत, खूप संघटना आहेत, या राज्यकर्त्याच्या सुद्धा संघटना आहेत। त्यांना वाटत असेल की विधेयक आलेलं आहे म्हणजे आपल्याला काही होणार नाही, पण तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी हा कायदा लागू होणार आहे। हा जनसुरक्षा
कायदा जो आहे याच्यातली जी व्याख्या केलेली आहे मोघमपणाची केलेली आहे. संघटनाने असं केले की तसं केले की असं तर आम्ही करू. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी जर भडकवू भाषण केलं की त्यांना अटक करता येईल आणि एखादं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला की त्या संघटनेची संपत्तीसुद्धा त्या ठिकाणी सरकार जमा होणार. म्हणजे तुम्ही या ठिकाणी हे जे सरकार आहे राज्यघटना लिहिली कशाला की तुमचे अधिकार तुम्हाला मिळावे याच्यासाठी राज्यघटना लिहिलेली आहे. आणि या राज्यघटनेची मोडतोड हे जे विधेयक आणलेलं आहे त्याच्यामुळं ही मोडतोड झालेली आहे. आणि आमचे जे अधिकार आहेत जनसुरक्षामुळं या महाराष्ट्रामध्ये जे काही लोक त्याच्या आधिपत्याखाली येत आहेत त्यांना सर्वांना याचा म्हणजे काही ना काही त्रास होणार आहे. आणि जास्तीत जास्त करून कामगार संघटनाला याचा जास्त तोटा होणार नाही. संघटनाच करायची नाही, संप करायचं नाही आणि मुस्कटदाबी करून टाकायची. अशा पद्धतीने या ठिकाणी कामगार संघटना गपचूप बसणार नाही. यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट माकप, त्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन, पीस फाउंडेशन, कामगार MIDCचे कामगार संघटना, या सर्व या ठिकाणी अवतार मेहरबाचे कामगार, हे बरेचसे कामगार आलेले आहेत या ठिकाणी आणि आमचा त्याला विरोध आहे. एवढंच आम्ही आजच्या प्रसंगी शकतो. आमच्या सरकारला इशारा आहे की तुम्ही हे विधेयक बळजबरीने पास करू शकत नाही. हे जे विधेयक आहे ते तुम्ही पाठीमागं घ्या असं आमचं मागणं आहे. एवढं त्या प्रसंगी बोलतो. लाल सलाम. ब्रिटिशांना हा देश लुटायचा होता आणि त्यावेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा कायदा ब्रिटिशांनी आणला होता. शहीद भगतसिंग यांनी क्रांतिकारी काम करून असेंब्लीमध्ये कमी शक्तीचा बहिऱ्यांना ऐकवण्यासाठी बॉम्ब टाकला आणि आपलं बलिदान दिलं. या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि अभिव्यक्तीसाठी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी त्यावेळेस प्रचंड विरोध केला. आजही हे सरकार स्वातंत्र्यात असताना, भारतीय राज्यघटनेनं आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा कायदा या ठिकाणी आणत आहे. या ठिकाणी अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा प्रकार त्यांच्याकडून चालला आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराला आमचा सुद्धा कडवा विरोध आहे. आम्ही सुद्धा हिंसाचार मान्य करीत नाही. पण या घटनेनं आम्हाला दिलेला अधिकार शांततापूर्ण मार्गानं एकत्र येऊन या देशातील सरकारच्या धोरणाविरोधात बोलण्याचा आमचा शांततापूर्ण मार्गातला अधिकार छिनून घेण्याचं काम या जनसुरक्षा कायद्यानं आणण्यात येत आहे. या जनसुरक्षा कायद्याला हाणून पाडलं पाहिजे. हा कायदाच मुळात केला गेला नाही पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा लढा आहे आणि यासाठी आज या ठिकाणी कामगार, शेतकरी संघटना आणि विविध संघटना एकत्र येऊन या सरकारचा निषेध या ठिकाणी करून हा कायदा होऊ नये अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करीत आहोत.